पुणेकरांना तशी ट्रॅफिकची समस्या नवीन नाही, पण आता कात्रज चौकात ह्या समोर दिसणाऱ्या उड्डाण पुलाचं बांधकाम अगदी प्रगतीपथावर असल्यामुळं इथं चारही बाजूनी जड वाहनांसाठी जी वाहतूक बंद करावी लागणार आहे, किंवा आजपासून ती ट्रायल बेसिसवरती बंद केली गेली सकाळी 9 वाजल्यापासून. तिकडं मग इकडं सातारा रोडला शिंदेवाडी बोगदा, इकडं खडी मशीन कात्रज कोंडवा साईडला, इकडं स्वारगेट पासूनच पुणे साईडने, आणि इकडे नवले ब्रिज पासून या चारही बाजूनी 4 रस्ते जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. पण अजूनही ज्यांना माहीत नाही अशा बसेस आहेत, ट्रॅव्हल बसेस असेल, इकडं आणखीन बाकीच्या गाड्या हे येत आहेत. त्यामुळं हे आता पोलिसांसमोरचं ट्रॅफिक पोलिसांसमोरचं मोठं दिव्य असणार आहे, कारण हे पुलाचं काम तर करावंच लागणार आहे. गेली अनेक वर्ष म्हणजे गेली 2-4 वर्ष ते रखडलेलं आहे, ते पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अखेर हा मेन चौकातला सेगमेंट उड्डाणपूल टाकायचं असेल, हे बघा इथपर्यंत काम पूर्ण झाले, इथपर्यंत राहिले. हे टाकण्यासाठी इथं त्यांना रस्ता हा बंद करावाच लागणार आहे काम करण्यासाठी. म्हणून आजपासून ही ट्रायल बेसिसवर चारही बाजूचे 4 रस्ते किमान 1.5-2 किलोमीटरवर बंद केले जड वाहतुकीसाठी. त्यामुळं कसा परिणाम होतोय त्याचा आणि कसं ट्रॅफिक कंजेक्शन होतंय आणि त्याला पर्यायी रस्ते काय, याचं सगळं वाहतूक पोलिसांना नियोजन करावं लागणार आहे. त्यानंतरच पुढचे काही बदल वाहतुकीतले केले जाऊ शकतात. पण तुर्तात आजपासून जड वाहतुकीला हा कात्रज चौक बंद असणार आहे, याची पुणेकरांनी नोंद घ्यावी, असंच ट्रॅफिक वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, कात्रज चौक.